नमस्कार, आपण पाहत आहात स्मार्ट महाराष्ट्र न्यूज। स्मार्ट फास्ट न्यूज मध्ये पाहूयात तब्बल 24 घडामोडी। सोलापूर नगरसेविका तस्लीम इरफान शेख यांची एमआयएम पक्षातून हकालपट्टी, फारुख शाब्दी। राज्यातील 30 जिल्ह्यांमध्ये राबविण्यात आले कोरोना लसीकरणाचे ड्राय रन। माढा आरोपीला पकडायला गेलेल्या पोलिसांवर दगडफेक करून आरोपीला सोडवलं। विकृती, उत्तर प्रदेशात डॉल्फिनची रॉड आणि काठ्यांनी मारहाण करून हत्या। कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची भीती असतानाही ब्रिटनहून 246 प्रवासी भारतात दाखल। चंद्रपुरात शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा ताफा अडवला। हरियाणात बर्ड फ्लूचा फैलाव, 3 पैकी 2 नमुने आढळले पॉझिटिव्ह। उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कामकाज राहणार 11 ते 15 जानेवारी पर्यंत बंद। वऱ्हाडाचा ट्रक दरीत कोसळला, रेस्क्यू ऑपरेशन सुरू, रायगड येथील घटना। अतिवृष्टी पुरामुळे बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दुसऱ्या टप्प्यात 2192 कोटींचा निधी वितरित, विजय वडेट्टीवार। सरपंच पदाच्या सोडतीचा निर्णय, निवडणुकीनंतर ग्रामविकास मंत्र्यांना कोर्टाची नोटीस। सोलापूर जिल्हा ग्रामीण मध्ये नवीन 58 रुग्णांची भर, तर एकूण रुग्णसंख्या झाली 38,465। वीज कंपनीवरील अरिष्ट टाळण्यासाठी वीज बिल भरा, 260 कोटी 25 लाख रुपयांची थकबाकी। सोलापूर जिल्ह्यात 260 कोटी 25 लाख रुपयांची थकबाकी। सोलापूर शहर मध्ये नवीन 48 रुग्णांची भर, तर एकूण रुग्णसंख्या झाली 11,240। लसीकरणातील अडचणींच्या निरीक्षणानुसार नियोजन, जिल्हाधिकारी शंभरकर। सोलापूर जिल्ह्यात कोविड लसीकरणाचा ड्राय रन। महेश कोटेंची शिवसेनेतून हकालपट्टी, मातोश्रीच्या आदेशानुसार कारवाई, पुरुषोत्तम बर्डे। मोहोळ तालुक्यातील 58 जणांच्या तडीपाराचे प्रस्ताव। सोलापूरचे शिवसेनेचे नेते महेश कोठे यांचा राष्ट्रवादी प्रवेश लांबणीवर। सोलापूर महानगरपालिकेच्या सभागृह नेतेपदी भाजपचे स्वानंद पाटील, तर विरोधी पक्षनेतेपदी सेनेचे अमोल शिंदे। आयपीएलच्या खेळाडूंचा 11 फेब्रुवारी रोजी लिलाव होण्याची शक्यता। एलन मस्क बनले जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती। अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच अर्थतज्ञांशी करणार चर्चा। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।